आपण बघत आहात आवाज कसमादेचा। नांदगाव तालुक्यातील जळगाव बुद्रुक येथे अल्पवयीन मुलीचा विवाह लावून देण्याचा प्रयत्न आदिवासी समाजातील कार्यकर्त्यांनी वेळीच हस्तक्षेप करून रोखला। 16 वर्ष 11 महिन्यांच्या मुलीचा 27 वर्ष तरुणासोबत विवाह ठरविण्यात आला होता। या प्रकरणी मुलीच्या फिर्यादीवरून तिचे आईवडील, वरपक्षातील संबंधित व्यक्ती, वर आणि विवाह जुळवून देणाऱ्या मध्यस्थ महिलेसह 6 जणांविरुद्ध नांदगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। स्वातंत्र्यदिनी 15 ऑगस्ट रोजी जळगाव बुद्रुक येथे हा प्रकार उघडकीस आला। मुलगी अल्पवयीन असल्याची माहिती तिच्या आईवडिलांसह वरपक्षातील संबंधित व्यक्तींना होती, असा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे। मुलीने दिलेल्या फिर्यादीनुसार विवाहासाठी वरपक्षाकडून तिच्या आईवडिलांना 50,000 रुपये देण्यात आले होते। तसेच विवाह जुळवून देणाऱ्या मध्यस्थी महिलेलाही 50,000 रुपये देण्यात आल्याचा दावा करण्यात आलाय। 15 ऑगस्ट रोजी सकाळी मुलगी, तिचे आईवडील, नातेवाईक आणि इतर नागरिक विवाहस्थळी पोहोचले होते। दुपारी सुमारे 1:30 वाजता सामाजिक कार्यकर्त्या जयश्री डोळे यांच्यासह मधुकर गावंडे, रोहिदास भुमारे, ज्ञानेश्वर सोनवणे आणि तानाजी वरडे यांच्यासह आदिवासी समाजातील कार्यकर्ते विवाहस्थळी पोहोचले। मुलगी अल्पवयीन असल्याचे स्पष्ट होताच कार्यकर्त्यांनी तातडीने विवाह थांबवण्यासाठी पुढाकार घेतला। यानंतर काही वेळातच पोलीस अधिकारी आणि अंमलदार घटनास्थळी दाखल झाले। मुलगी, तिचे आईवडील आणि संबंधित व्यक्तींना नांदगाव पोलीस ठाण्यात आणण्यात आले। फिर्यादीत नमूद जन्मतारखेनुसार मुलीचे वय 16 वर्ष 11 महिने 20 दिवस असल्याचे समोर आले आहे। या प्रकरणी बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार संबंधितांविरुद्ध कारवाईची मागणी करण्यात आली असून पोलिसांनी 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। पोलीस निरीक्षक यशवंत सोळसे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश गावित पुढील तपास करीत आहेत। अल्पवयीन मुलीचा विवाह होण्यापूर्वी सामाजिक कार्यकर्त्यांनी केलेल्या सतर्क हस्तक्षेपामुळे हा बालविवाह रोखण्यात आला। या प्रकरणातील पुढील तपासात नेमकी काय माहिती समोर येते याकडे आता लक्ष लागले आहे। आणि हे सगळे पॉस्को जेवढा व्हिडिओ केला मला सगळ्यावर पॉस्को केस पाहिजे बरं का। सगळ्यावर पॉस्को, सगळ्यावर अट्रॉसिटी करा। कुठंतरी थांबलं पाहिजे। कालपासून हे 4थं लग्न आहे भाऊ। 18 वर्षाच्या पुढच्या होत्या नाका खालून नेले, आज 17 वर्षाचे नाका खालून नेऊ लागले। नाशिक जिल्ह्यामध्ये नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आदिवासी समाजातल्या ज्या काही मुली आहेत यांची काही विक्री होत असते। आता यामध्ये विशेष म्हणजे बऱ्याचशा काही संघटना आहे, या संघटना त्या रोखण्याचं काम करत असतात। संघटनेव्यतिरिक्त सामाजिक जे काही आपले बांधव आहेत ते पण हे रोखण्याचं काम करत असतात। परंतु 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतरनं जेव्हा या मुलीची विक्री होते तेव्हा माझ्या मागं नांदगाव पोलीस स्टेशन आहे, ऐकत असेल ते ऐकू द्या, विषय नाही। 18 वर्ष झाल्यानंतरनं ह्या मुलीला तिला एक नागरिकत्व मिळतं का तिचे अधिकार, तिला हक्क दिले जातात। संविधानाने तिला अधिकार दिलेला आहे का 18 वर्ष झाल्यानंतर तू कुठल्याही मुलाशी लग्न करू शकते, तुला मनाला जे वाटेल ते तू करू शकते। आम्हाला असं म्हणायचं आहे का 18 वर्ष झाल्यानंतरनं तुम्ही संविधानाने आम्हाला अधिकार दिलाय त्या मुलीला लग्न करण्याचा, तर आदिवासी समाजामध्ये जेव्हा ती मुलगी दुसऱ्या समाजामध्ये जेव्हा लग्न करते तेव्हा आम्हाला असं सांगायचं आहे का त्या मुलीला दुसऱ्या समाजामध्ये जेव्हा लग्न करत असताना आमच्या आदिवासी समाजाचं जे काय आरक्षण आहे हे आरक्षण तत्काळ रद्द झालं पाहिजे। का रद्द झालं पाहिजे? कारण की ही दुसऱ्या समाजामध्ये मुलगी जेव्हा जाते आणि त्या गावामध्ये जेव्हा ग्रामपंचायतची जागा निघते तेव्हा ही महिला अदर समाजाला गेलेली ही जागा ती लढवती। आमचं आंदोलन किंवा आमचा इशारा तो आहे, समाजाने हे समजून घ्या। त्या मुलीने लग्न केलं आम्हाला हरकत नाही, परंतु जेव्हा ती मुलगी दुसऱ्या समाजामध्ये लग्न करते, ग्रामपंचायतला जागा निघते, तेव्हा ही महिला एसटीचं आरक्षण घेऊन ती जागा लढवते। आणि ती जागा लढवल्यानंतर माझ्या ज्या काही आदिवासी महिला आहे त्यांच्यावर अन्याय काय होतो का त्यांच्याकडे मुबलक पैसा नसल्यामुळं ती जागा, ती महिला विजयी होती। आणि असं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे। ग्रामपंचायत मध्ये बऱ्याचशा महिला अशा निवडून आलेल्या आहे। म्हणून आम्ही असं आवाहन करतो की हे थांबलं पाहिजे। दुसरा मुद्दा, आमच्या आदिवासी समाजामध्ये ज्या काही जमिनी आहे ह्या जमिनी आदिवासी समाजामध्येच व्यवहार होतो, म्हणजे आदिवासी समाजाची जमीन आदिवासी समाजाला दिली जाते। पण इथं ह्या चोरट्यांनी पळमार्ग काय काढला की आदिवासी समाजाची मुलगी करायची आणि तिच्या नावावर जागा घ्यायची। म्हणजे आमच्या आदिवासी समाजातल्या माणसांना काही जर उद्या त्यांना थोडाफार धनलाभ झाला तर ती जागा परत त्यांना मिळणार नाही। का मिळणार नाही? कारण की ऑलरेडी आपण दुसऱ्या समाजात ही मुलगी दिलेली राहते आणि त्या मुलीच्या नावावरती ही जमीन हे लोक विकत घेत असतात। मला माहिती आहे हा व्हिडिओ व्हायरल होणार आहे, परंतु मला समाजाला हेच सांगायचंय
का आमचा त्या लग्नाला विरोध नाहीये, का त्या 18 वर्षाच्या मुलीने जे काही लग्न केलं त्याला विरोध नाहीये, परंतु एसटीचं आरक्षण घेऊन त्या 18 वर्ष पूर्ण झालेल्या मुलीने जर एखादी सरकारी नोकरी मिळवली तर आमचा पण अधिकार आहे का तिने पण आदिवासी मुलगा केला पाहिजे, तिने दुसरा मुलगा नाही केला पाहिजे. जेव्हा ती मुलगी एसटीचं आरक्षण घेऊन नोकरीला लागती आणि दुसरा मुलगा जेव्हा त्या दुसऱ्या मुलाशी लग्न करते तेव्हा आमच्या आदिवासी समाजावर अन्याय होतो. जर तुला नोकरीला लागायचं आहे तर आमचं एसटीचं आरक्षण सोड आणि मग तू दुसरीकडे लग्न कर. म्हणजे ह्या अशा काही गोष्टी आहे, या गोष्टी आम्हाला समाज बांधवापर्यंत पोहोचवायचंय. आम्हाला बरेचशे रील मध्ये आम्ही बघतो तर लव्ह मॅरेज आहे, होऊ द्या, 18 वर्ष पूर्ण आहे, होऊ द्या. पोलीस प्रशासन म्हणतं 18 वर्ष पूर्ण झालं करू द्या, पण आमच्या पोरांना उद्या पोरी देणार कोण? तुम्ही गर्भामध्ये पोरी मारल्या. आमच्या आदिवासी समाजामध्ये मुलगी झाली तरी पार्टी, पोरगा झाला तरी पार्टी. आम्ही मुलगीमध्ये भेद मानत नाही, म्हणून आमच्या समाजामध्ये आतापर्यंत मुलींचं प्रमाण मुलांपेक्षा जास्त आहे. आणि आज मी तुम्हाला असं म्हणतो, तुम्ही गर्भात मुली मारल्या म्हणून समाजातल्या इतर हे जे काही भडवे जे कोणी दलाल लोक आहे यांना माझं आव्हान आहे, नाशिक जिल्हा नव्हे तर महाराष्ट्रामधून मी आवाहन करतो, अशा दलालांचा नंबर तुम्ही आम्हाला द्या. या दलालांना काय चौक बसवायचा, शासनाकडून काय त्यांना दंड द्यायचा किंवा काय त्यांच्यावर गुन्हे दाखल करायचे याची जबाबदारी आमची राहील.